हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण जी सिरीज सुरू केलेली आहे कंटेंट तोच ॲप्रोच नवीन, याच्यामध्ये आज पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे. याच्यात असा आहे, जनरली आपण अभ्यास करतो आहे, खूप रीडिंग रिव्हिजन सगळं मल्टिपल सोर्स वाचतो आहे. मग असं होऊ नये, परीक्षेत गेल्यानंतर काय होतं, कन्फ्युजन होतं. मी आता असं नाही म्हणत की तुम्हाला परीक्षेत प्रश्न येत नाहीत किंवा आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स प्रश्न येतात, त्याच्याबद्दल बोलतच नाही आहे. आता अशा प्रश्नाबद्दल चर्चा करू की जे तुमच्या ओळखीचे आहेत, वाचनातले आहेत. सर मी अभ्यास केलेला आहे, तरीही 4पैकी 2 ऑप्शन इलिमिनेट झाले, मग 2मध्ये कन्फ्युजन आहे किंवा 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन किंवा 4हीमध्ये कन्फ्युजन, जे काय असेल ते. इथं मी विथ PYQ हे सगळं घेऊन आलेलं आहे. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट, मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, पूर्व असेल मुख्य असेल, वॉटेवर. प्रॉब्लेम काय बघा, जनरली मी आता अशा विद्यार्थ्याबद्दल बोलेल की ज्यांनी अभ्यास केला आहे, खूप व्यवस्थित रीडिंग स्टडी पूर्ण झाला आहे, काही जणांनी नोट्स पण काढल्यात, त्यांच्याबद्दल बोलतोय. आता ज्यांचा अभ्यासच झाला नाही आहे, सुरुवातच आत्ता केली, त्यांची उत्तर चुकणारच, त्यांना तर कन्फ्युजन होणारच, त्यांच्याबद्दल नाही आहे. आता ज्यांनी अभ्यास करूनही आउटपुटच मिळत नाही, खूप जास्त सगळं केलेलं आहे एवढं, हा पहिला पॉईंट, तरीही मार्क येत नाहीत. नेक्स्ट, रिव्हिजन. यस, नुसता अभ्यास नाही केला असं तर रिव्हिजन पण केलेलं आहे, तरीही प्रॉब्लेम आहे. पुढे काही जणांचं असं म्हणणं आहे, सर मी PYQ पण केले, PYQ अनालिसिस, काय वाचन, PYQ सॉल्विंग केली आहे. काही जणांना PYQ पाठ झाले आहेत, नुसतं समोर क्वेश्चन आणलं की ते बरोबर सांगते 3 नंबरचं उत्तर आहे, 2 नंबरचं उत्तर आहे. एवढी स्टेज आली आहे PYQ करून करून, बरोबर. त्याच्यानंतर काही जणांनी सर टेस्ट सिरीज पण सोडवले, MCQ पण केलं, ठीक आहे. आता एवढं सगळं करूनही जर आउटपुट येत नसेल तर याचा अर्थ, आता मी तुम्हाला असं वाटत असेल, अपेक्षित असेल की सर आता वेगळं काहीतरी अजून सांगतील, याच्या पलीकडे काहीतरी करायचं आहे. अजिबात नाही. तुम्ही हे करताना काय केलेलं आहे, तुम्ही स्वतःचा जो काय असाल अभ्यास तो ॲप्रोच ठेवलेला आहे, ज्याला मी नेहमी म्हणतो अभ्यास करायचा, पण ते कसा असला पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे. आणि तुम्ही एवढं सगळं करताना एक गोष्ट महत्त्वाची विसरलात, ती म्हणजेच डिमांड ऑफ द एक्झाम, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. हे न कळाल्यामुळं तुम्ही अभ्यास तुमच्या पद्धतीने केला, आयोगाला अपेक्षित असलेला नाही केला. हे सगळं आत्ता प्रश्नासहित दाखवून देतो, शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, ठीक आहे. काय अडचणी कळाली. आता ज्यांनी नवीन अभ्यास आता सुरू केले त्यांनी ही चूक करायची नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो, माझे लेक्चर्स, व्हिडिओ किंवा बॅच दोन्ही विद्यार्थ्यांसाठी का गरजेचे आहे. जुन्यांनी आत्तापर्यंत जे अभ्यास केला आहे त्याचं आउटपुट का नाही मिळतं, याचं उत्तर आपल्या बॅचमध्ये किंवा लेक्चरमध्ये मिळतं. आणि नवीनला काय मिळतं, तर ज्या चुका इतरांनी केल्या त्या आपण करायच्या नाहीत. 2-2, 3-3, 4-4 वर्ष ज्याच्यासाठी गेलेत ते परत तुम्हाला करायचे आहेत का. म्हणजे ठरवून झालात की 4 वर्षाच्या आधी मला पोस्ट घ्यायचीच नाही, जरी मिळत असेल तरी, आणि अभ्यास तसा करायचाच नाही, बरोबर. सो नवीन जे आहे तर त्यांनी हे ठरवा की सुरुवातच आपण जर अशा पद्धतीने केली, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेतली, अभ्यास करताना एक्झाम ओरिएंटेड अप्रोच काय असतो, मग तुम्ही अभ्यास करून गेलात तर बरोबर फर्स्ट अटेम्प्टमध्येच, प्री असेल मेन्स असेल, तुम्हाला आउटपुट मिळतं, इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येतात. हे कळालं. आता जाऊयात पुढं. आयोगाचे प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर जर तुमचा अभ्यास झाला असं तुम्हाला वाटत असेल तर बघा, आता मला प्रश्नांची उत्तर द्यायची. लॅफर कर्व, लॉरेन्स कर्व, फिलिप्स कर्व, 3ही कर्व आहेत. वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. सांगा कुठला कर्व कशा संबंधित आहे. कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं उत्तर मला आता. बिलकुल इथं अजिबात सगळ्या गोष्टी रेडीमेड भेटणार नाहीत. तुम्ही काम करा. माझा या सिरीजचा मागचा उद्देश आहे, तुम्ही केलेला अभ्यास हा किती योग्य आहे तर उत्तर सांगू शकता. नसेल तर तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करा. आजच्या आज लेक्चर झाल्यानंतर काढा पुस्तक, इकॉनॉमिक्स गाईड आपलं, आणि त्याच्यामध्ये काढा लॅफर वक्ररेषा, लॉरेन्स वक्ररेषा, फिलिप्स वक्ररेषा कुठे आहे आणि ते कशी संबंधित आहे, आणि मग बघा पुन्हा विसरणार का तुम्ही. ठीक आहे, टाका. नेक्स्ट, मला सांगा रोजगार हमी योजना जी आहे, MG नरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, कधी सुरू झाली. 2004, 2005, 2006 किंवा अजून उत्तर आहे काय, हे तुमचे ऑप्शन आहेत. द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये, तिथं मेन्शन करा सरळ सरळ रोजगार हमी योजना सुरुवात, आणि मग वर्ष टाका तुम्हाला जे वाटतं ते. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, सेज प्रकल्प, स्पेशल इकॉनॉमिक झोन सांगा. सेज ॲक्ट हा कधीचा आहे, कुठल्या वर्षीचा आहे. सेम ऑप्शन तुम्हाला परत 2004, 5, 6 किंवा अजून काही. कळलं सगळं. असं का प्रश्न विचारतो, याचे उत्तर का देत नाही आहे ते तुम्ही तिथं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढे आपण बघू अजून. नेक्स्ट, फेरा ॲक्ट कधीचा आहे, फेरा. आणि परत तुम्हाला आयोगाचे ऑप्शन आहेत 3, 4. मग पहिलं ऑप्शन आहे 1972, त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर 74, अजून हे असे आयोगाचे ऑप्शन आहेत. फेरा ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, असे हे सगळे एकंदरीत प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला जर उत्तर येत असेल व्यवस्थित तर समजायचं तुम्ही राईट डायरेक्शनला अभ्यास करताय, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करताय, आयोगाला अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच रेडी आहात.
आणि जर कन्फ्युजन असेल सर 72 की 73, 2004 की 5 की 5 की 6, ह्याचा अर्थ परत तीच चूक करताय. लक्षात घ्या, आयुष्य पणाला लागतं, वर्षानुवर्ष वाया जातात. तुम्ही 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट करतायत, प्रॉब्लेम 2चा तरी येतोय ना. किंवा हे सगळं वाचलेलं आहे तरी सर परीक्षेत कन्फ्यूज होतं का, परफेक्शन नाही. म्हणजेच इथं डिमांड ऑफ द एक्झाम काय, तर लक्षात घ्या, हा शब्द लिहून घ्या, परफेक्ट माहिती असणं. नुसतं माहिती असणं कामाचं नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती सगळं की हे जे आहेत ना हे ऑप्शन, हे 4ला की 5ला की 5 की 6ला, किंवा इथं 72 की 73 किंवा 73 की 74, सगळा महाराष्ट्र इथंच कन्फ्यूज आहे. आणि मग आपण तिथंच कन्फ्यूज असेल तर मग रिझल्ट कसा येणार. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं ना. म्हणजे प्री पास होणारी किंवा मेन्स पास होणारी, विचार करा, तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये हाच फरक असतो. तुम्हालाही माहिती असतं, त्यांनाही माहिती असतं, पण त्यांना परफेक्ट माहिती असतं आणि मग बरोबर ते उत्तराकडे जातात. एक क्वेश्चन सॉल्व्ह केला म्हणजे 1 मार्क आला, राज्यसेवेला 2 मार्क आले आणि मग तेवढ्या मार्काने तुम्ही पुढे गेलात. कॉम्पिटिशन एवढ्या लेवलला चाललंय, पॉईंटने रिझल्ट चाललेत. विचारा जरा आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीला ज्यांचे रिझल्ट गेलेत त्यांचे, आणि तुम्ही इथं डायरेक्टली एक क्वेश्चन घालवताय म्हणजे 1 मार्क घालवताय. आणि एक प्रश्न बरोबर आणला तुम्ही असा तर हजारोची लीड ब्रेक करता, मी असं नेहमी म्हणतो. विचार करा, हे सगळे प्रश्नांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता या, हे सगळं एवढं तुम्ही म्हणा सर का गरजेचं आहे. आता आयोगाचे प्रश्न, आपण अभ्यास करतोय पण परफेक्ट करतोय का, ही परीक्षेची डिमांड आहे का. नोटबंदी झाली, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती 2016ला झाली, सगळ्यांना माहिती नोटबंदी 2016ला झाली. अरे पण आता आयोगाचे ऑप्शन बघ, 2016 काय किती क्लोज ऑप्शन आहे, 4ही पर्याय 2016चे आहेत. आणि मग आपण काय करतो, परीक्षेत गेलं की बरोबर ऑप्शनवर डिपेंड राहायची सवय लागली आपल्याला. कुठलाही अभ्यास करायचा की सर काय नाही, मी बरोबर परीक्षेत ऑप्शनमध्ये आलं ना 4मधून एक निवड आता 4मधून. हे वास्तव तुमच्या समोर आणायचं आहे. ह्या सिरीजला मी म्हणून म्हणलं तुमची आवर्जून फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. हे 3-4 वर्षानंतर कळतं, इतके वर्ष बर्बाद करायचे का. हेच जर सुरुवातीला कळालं तर एक्झॅक्टली इथून पुढे अभ्यास करताना तुम्ही इकॉनॉमिक्सचा हे समोर ठेवलात तर बरोबर लक्षात येतं की काय करू शकतं. 4ही ऑप्शन 16चे आहेत. त्याच्यानंतर अजून बघा, आता ज्यांना माहिती की नोव्हेंबर आहे, फिक्स नोव्हेंबर, पण किती नोव्हेंबर, इथं 8, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे, किंवा ऑक्टोबर आहे, डिसेंबर आहे. म्हणजे ज्याला महिन्यात कन्फ्युजन आहे तर ती ठीक आहे, पण 8मध्ये पण 8 ऑक्टोबर आहे का 8 नोव्हेंबर आहे का 8 डिसेंबर आहे, 4ही ऑप्शन 8चे आहेत. ह्या लेवलला आयोग जर तिथं ऑप्शन टाकत असेल तर आपण किती काम केलं पाहिजे परफेक्शनवर. आणि हे न करता आपण PYQ वाचतो, सॉल्व्ह करतो, पुढे जातो आणि अभ्यास तर करतोच आहे, आउटपुट मिळत नाही. मिळालं उत्तर का आउटपुट मिळत नाही. आणि हा खूप जुना प्रश्न नाही आहे. आता आपण जर 17पासून पुढे ट्रेंड घ्यायला गेलो तर अजून पुढचे दाखवतो प्रश्न. हे तरी तुम्हाला असं वाटत असेल ना, तर अजून पुढे घ्या. आता या इकडं, हा 19चा आहे, घ्या. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे. 2011ची जनगणना, महाराष्ट्राची लोकसंख्या अजिबात अवघड नाही काय. 11-23, 11-13 हे घ्या. परत 3 ऑप्शन एकदम सिमिलर. झालं कन्फ्युजन. म्हणजे ज्याला असं वाटतं ना सर मी असा अभ्यास करतो मस्त आणि सगळं वाचलेलं आहे, पाठ पण आहे मला, अभ्यास पण झाला, मी म्हणलं ना हे जे इथं दाखवतं ना हे सगळं सर रीडिंग झाली, रिव्हिजन झालंय, PYQ MCQ सगळं झालंय, पण तरी प्रॉब्लेम काय येतो, आपण ह्या गोष्टीला तयारच राहत नाहीत की एवढ्या लेवलला आयोग 4ही ऑप्शन क्लोज टाकायला लागलेत. आपल्याला परफेक्शन नेक्स्ट लेवल पाहिजे, जे इथं तुम्हाला प्रश्न दाखवतो. अजून चला पुढं, हे एवढं झालं. या इकडं, हा प्रश्न वाचून काय सांगाल मला. आणि ज्याला वाटतं ना की फक्त कंबाईनला आहे का, ह्या राज्यसेवेचा प्रश्न आहे. हा राज्यसेवेवाल्यांनी पण अलर्ट राहा. ही सिरीज फक्त कंबाईनसाठी नाही किंवा फक्त राज्यसेवेसाठी नाही, दोघांसाठी पण आहे. जेवढे इनपुट्स मी आता देतोय ना, मला असं वाटतं की रिझल्ट कशामुळे चाललेत हे फॅक्टर शोधतोय आणि तुमच्यासमोर आणतोय. हा घ्या, काय 16 वित्त आयोगाचे 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष, सगळ्यांना माहिती. आपण अभ्यास करताना अरे पण इथं लक्षात घ्या, मी लेक्चरमध्ये निवांत आहे, तुम्ही पण निवांत बघताय लेक्चर. पेपरमध्ये एक्झाम हॉलमध्ये जे प्रेशर असतं ना, त्या टेन्शनमध्ये तुम्ही हे सेग्रिगेट करू शकता का. हे NK 4ही ऑप्शन. म्हणजे ज्याला उत्तर माहिती ते सुद्धा कन्फ्यूज होईल 2 मिनिटासाठी. अरे थांब काहीतरी NK चुकलं, NK सिंग आहे का, NK मिश्रा आहे का, अजून काय. म्हणजे विचार करा, फक्त अभ्यास करणं, कन्सेप्ट क्लिअर असणं, फॅक्ट्स पाठ असणं अपेक्षित नाही आहे. हा सुद्धा आयोगाचा ट्रॅप असतो. अभ्यासाच्या पलीकडं तिथं काहीतरी समोर आलेलं असतं. 4ही ऑप्शन NKचे टाकलेत, NK सिंग, NK राजन, मिश्रा, त्यागी. अजून पुढे जाऊ, चला. हे घ्या, भारत निर्माण ही योजना आहे, याचा कुठला भाग नाही आहे. आता भारत निर्माण म्हणजे आपल्याला काय माहिती असतं सर, बिलकुल वाचलेलं आहे मी, ग्रामीण भागासाठी ती योजना. ठीक आहे, ये इकडं. ग्रामीण
आता मग ग्रामीण भागासाठी सगळ्यांना माहिती, पण ग्रामीण भागात पण काय द्यायचं नेमकं एक्झॅक्टली? विद्युतीकरण आहे का? रस्ते आहे का? शाळा आहे का? जलसिंचन आहे का? काय आहे का? काय नाही असं विचारलं, मग चारीपैकी कुठला नाही? मी इथं अजिबात उत्तर देणार नाही. प्रत्येक वेळेला डिपेंडन्सी जी आहे ना आपली प्रचंड वाढली, हीच तर सवय मोडायची तुमची. सगळं रेडीमेड पाहिजे, स्वतः काहीच काम नाही करायचं, मेहनत नाही करायची, त्याच्यामुळे डोक्याला चालनाच नाही मिळत, विचार करणंच बंद झालं. म्हणजे अभ्यासावर, फॅक्ट्सवर, कन्सेप्टवर तुमची प्रोसेसिंगच थांबली आहे. एकच चालू आहे फक्त, वाचा, रीड करा. प्रोसेस कधी करणार? त्या रीडिंगचं ॲप्लिकेशन कधी करणार? आणि ह्या गोष्टींना कधी सामोरे जाणार? त्यामुळे मला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. हा प्रश्न आहे, चला घ्या, ह्याचं उत्तर काय? भारत निर्माणचा कार्यक्रम कुठला भाग नाही आहे? टाका उत्तर. सेम आधीच्या पण प्रश्नांची मला प्रश्न आहे. हे 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ठीक आहे, नेक्स्ट. या अजून इथं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, ज्याला असं वाटतं सर पूर्ण झाला माझा, या इकडं परत लक्षात घ्या. इथं वाचल्यानंतर लगेच सांगा सर हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. परीक्षेमध्ये आठवा, त्या प्रेशरमध्ये, त्या टेन्शनमध्ये तुम्हाला हे वाक्य असे दिल्यानंतर स्पीडमध्ये वाचतो आपण. त्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना केली, नियुक्ती केली. यस, हे सदस्य, हे अध्यक्ष, पहिला अहवाल, ओके, डन, चला सगळं बरोबर. पण इथं आता बघा, ज्याला असं वाटतं की ऑगस्ट हे कन्फर्म आहे सर, पण पुढं बघा काय केलं. 48 आहे की 49 आहे की 50 आहे की 47 आहे? झालं कन्फ्युजन. परत तोच मुद्दा येतो की एक छोटा चेंज आयोग करायला लागला, 48 की 49, आणि तिथं लक्षात येत नाही, ज्याला माहिती ते सुद्धा कन्फ्यूज होतं असे ऑप्शन बघून. चला पुढं घ्या. इथं हे तर भयानक आहे अजून. दारिद्र्य, सर समित्या पूर्ण केल्यात, सगळं माहिती मला. रंगराजन समितीची कुठली आकडेवारी विचारा, मी सांगतो. या इकडं 32, 32, 32, हे तरी समजा ठीक आहे. 31, 3 ऑप्शन डायरेक्ट 32चे आहेत. पुढं बघा 47, 87, 67, 97. हे कधी समजून घ्यायचं? हे काय आहे? सायकोलॉजिकल ट्रॅप, म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन. हे आत्ताचं समजून घ्यायचं. आणि आता इथून पुढं हे लेक्चर बघितल्यानंतर रंगराजन समिती जर आठवली तर परफेक्ट नेमकं काय मला हे सांगा. 32-47 आहे का 32-87 का 32-67? वाचलेलं असतं, पण अभ्यास असून सुद्धा आयोग कन्फ्यूज करतं. विचार करा, हा ट्रॅप आपल्याला आधी समजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे परत मी तुम्हाला इथं माझ्या पहिल्या स्लाईडकडून येईल. हे जे सांगितलं काय आहे, पटलं का? खरंच मी नेहमीप्रमाणे सांगतो तुम्हाला, तुमचे फीडबॅक जेवढं जास्त मेन्शन कराल ना तेवढं मला लक्षात येईल की तुमच्यापर्यंत पोहोचतंय का सगळं. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि आपलं यूट्यूब चॅनल जे सबस्क्राईब करून ठेवा, कारण हाच कंटेंट तुम्हाला एवढा क्वालिटीचा आणि जे अभ्यासाच्या पलीकडं, म्हणजे सब्जेक्ट म्हणून आपण ज्यावेळी शिकतो त्याच्या पलीकडे हे सगळं आहे की आपण का फेल होतो हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि मग आता हे सगळं सुरुवातीला सांगितलेलं प्रूव्ह झालं का? ज्याला असं वाटतं ना सर माझा अभ्यास झाला आहे, हो रिव्हिजन झालं आहे, POQ बघितले, MCQ बघितले, मग हे काय? तर आपण डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेतली नाही, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला नाही, आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं परफेक्शनवर काम केलं नाही, तर मग रिझल्ट कसा येईल? आता नवीनवाल्यांनी ह्याच गोष्टी करायच्यात की तुम्ही अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग अभ्यास करा. आता तुम्ही रंगराजन समिती कराल किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कराल तर बरोबर लक्षात घ्यायचं की नाही 1949ला स्थापना झाली आहे, 48ला नाही. आयोगाने तिथे 1948 दिले. रंगराजन समितीची पण 32-47 आहे का अजून काही आहे हे कन्फर्म तिथं माहिती पाहिजे. आयोग ऑप्शन असेच टाकतं, मग आपण त्याला तयार राहा. लक्षात घ्या, सायकोलॉजिकल अटॅक आहे हा. आपण मेंटली प्रिपेअर असलो पाहिजे ह्या गोष्टीला. पण अभ्यास राहिला एका साईडला आणि आयोगाचा हा सगळा अँगल एका साईडला, आणि हाच जर सुरुवातीला भेटला तर बरोबर करू. आणि जुन्यांना परत एकदा मला आव्हान आहे की तुम्ही स्वतःमध्ये रिस्ट्रक्चर करा, रिफॉर्म करा तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये, तर तुम्हाला आउटपुट मिळेल. नाही तर वर्षानुवर्ष अभ्यास फक्त करतोय आपण आणि मग तसेच निघून जात आहेत. प्री मेन्स आउटपुट तर काहीच नाही आहे. एकदा चेंज करून बघा, तुम्हाला रिझल्ट दिसेल. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आता इथं लक्षात घ्यायची तुम्हाला, या POQ नुसार करायचं. आणि ॲक्च्युली ह्याला म्हणायचं POQ अनालिसिस. म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगत असेल की POQ सॉल्व्ह करणं एका साईडला राहिलं आणि POQ अनालिसिस करणं सेकंड साईड राहिली, जी आत्ता आपण करतोय. नेक्स्ट चला परत समिती. आता समिती तेंडुलकर समिती आहे. आता इथं तुम्हाला फार क्लोज ऑप्शन नाही, तुम्हाला असं क्लोजचं ऑप्शन नाही आहे. जे अभ्यास करायला नीट कळतंय काय म्हणतो मी. इथं भले हे ऑप्शन क्लोज नाही आहेत, पण हा ऑप्शन ओळखीचा आहे, हा ऑप्शन ओळखीचा आहे. भले हा नाही सोडून द्या, पण झालं ना. किंवा हे पण जवळपास थोडाफार समजा क्लोज आहे. 27-37 कन्फ्युजनवालाच टाकला आहे. आता तेंडुलकर समिती विचारली आहे कुठली 11-12ची, आणि तेंडुलकर समितीचे जे नीट आकडे जर बघितले, हा पण आकडा तेंडुलकर समितीचा आणि हा आकडा तेंडुलकर समितीचा आहे. पण तेंडुलकर समितीचे 3 वर्षांचे आकडे आहेत, 2004-05, 9-10 आणि 11-12. आणि मग नुसती तेंडुलकर समिती माहिती असून कशी चालेल?
2004-05च्या आकडेवारीनुसार, तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, 9-10च्या आकडेवारीनुसार किती होतं आणि 11-12च्या किती होतं, हे वेगळं सांगावं लागेल ना. नुसतं तेंडुलकर समिती म्हणली की आले का निवडले का सगळे, तर हे वर्षानुसार तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट हे आणि हे तेंडुलकर समितीचेच आकडे आहेत. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला उत्तर ह्या प्रश्नाचं सुद्धा. आणि जर उत्तर येत नसतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि खरंच डोकं सुन्न होतंय का असं की हा काय प्रकार आहे. आणि अभ्यास करून जर मग उत्तर येत नसतील तर 4पैकी 2 एलिमिनेट होत आहेत ना पटकन ऑप्शन. अरे पण 2चं काय, आपण फक्त 2 ऑप्शन एलिमिनेट करायला चाललो का, एवढं वर्ष मेहनत, एवढी सगळी इतकी वर्षाची मेहनत, अपेक्षा, घरच्यांची स्वप्न आपली, आणि अशी बर्बाद करायला चाललो का फक्त प्रयोग करायला. या इकडं पुढं अजून. हां हे पण आता इथं हा क्लोज ऑप्शन म्हणता येणार नाही, पण परत कन्फ्युजन टाकले तुम्हाला. प्रश्नामध्ये कुठं समिती मेन्शन केली आहे का, नाही, फक्त वर्ष मेन्शन केले. मग आता 11-12मध्ये 2 समित्या आल्या, रंगराजन समितीची पण आकडेवारी आहे आणि तेंडुलकर समितीची पण आकडेवारी आहे. परत कन्फ्युजन आलंच. आणि मग त्या कन्फ्युजनमध्ये कुठली आकडेवारी कोणाची आहे हे आपल्याला ह्यात आलं का, 27-32 होते का असे ऑप्शन. तेच किती कन्फ्यूज आहे, तेच ऑप्शन टाकायला लागलं आहे. तेंडुलकरमध्ये मिक्स करायचं, रंगराजनमध्ये मिक्स करायचं. मग ही प्रोसेसिंग आपली आधी झाली पाहिजे. हे कधी 1-2 वर्ष गेल्यानंतर, नापास झाल्यानंतर मग कळतं. असं करायला पाहिजे होतं. तर मी आधीच सांगतोय, वाचवा तुमची महत्त्वाची वर्ष. आता हे फक्त फॅक्ट्सबद्दल नाही, इथं बघा ना. आता हा 12व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात सर्वसमावेशकता वाचल्यानंतरच माणूस 2 मिनटं हँग होतो. सगळं तेच दिसायला लागलेत वाक्य. कन्सेप्टमध्ये पण तसंच आहे. इथं पण प्रति व्यक्ती प्रति महिना इथं मिळणारे उत्पन्न येतो, उपभोग खर्च. परत वाचल्यानंतर त्यांना काय म्हणायचं हेच कळत नाही, एवढं जर कॉमन असेल तर. हे पण हे घ्या. आता हे परत योजनेवरचा प्रश्न आहे बघा. ऑगस्ट सगळे ऑगस्ट 20, 19, 22, 21. यस. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. म्हणजे असं याच्यामुळे येतं की ह्या गोष्टी आपण ज्या वेळेला बघतो तेव्हा अवाक होतो की सर हेच PYQ आम्ही बघितले होते पण अशा पद्धतीने का नाही बाहेर आले. दिस इज कॉल्ड ॲज PYQ ॲनालिसिस. आणि म्हणून मग अर्थनीती पॅटर्न हा एवढा परीक्षेमध्ये का रिफ्लेक्ट होतोय, मुलांना एवढा का फायदा होतोय. बघा विचार आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना, सिनियरला तुम्ही मागच्या काही वर्षांपासून सलग 10 परीक्षा, राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईन पूर्व, मुख्यमध्ये आपलं इकॉनॉमिक्स गाईड हे बुक आहे. अजूनही घेतलं नसेल तर बघा, सगळीकडे अवेलेबल मार्केटमध्ये. ह्याच सगळ्या गोष्टी त्याच्यात तिथे दिलेल्या आहेत व्यवस्थित चार्ट फॉर्ममध्ये, टेबल फॉर्ममध्ये. असा सगळा हा कंटेंट इकॉनॉमिक्सचा. आणि आपल्याला हायेस्ट इनपुट आउटपुट रेशो काढायचा आहे. कॉम्पिटिशन ब्रेक करायची असेल तर आयोगाचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेतली पाहिजे. आणि मग ती एकदा समजली की बरोबर तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तर त्याला एक एक्झाम ओरिएंटेड अप्रोच येऊन जातो. कंटेंट तोच आहे. बघा तुम्ही आधी जे आत्ता सगळे बघितले होते पॉईंट पुस्तकात बघितले होते का नाही, म्हणून मग मी सिरीजला नाव काय दिले, कंटेंट तोच पण अप्रोच मात्र वेगळं. आणि मग त्याच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला डेव्हलप होतो. आणि ह्याला वेगवेगळे हे मल्टी डायमेन्शन्स अँगल तुम्ही जर दिलेत तर कन्फ्युजन कमी होतं. आणि मग इतरांच्या तुलनेत पुढे जायला हाच चान्स आहे. बाकीचे सगळे खेळत बसणार कन्फ्युजन करत, जे आत्ता पर्याय बघितले ना तसेच. पण तुम्ही नाही, तुम्हाला लगेच कळालं की नाही सर हे मी परफेक्ट केलं आहे, मला माहिती आयोगाशी ऑप्शन टाकणार आहे, तर तयार राहा, बी प्रिपेअर्ड. सो कसा वाटला हा कंटेंट, हा व्हिडिओ, ही सिरीज, याच्याबद्दलही नक्की फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपलं यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीनं येणाऱ्या परीक्षेसाठी वेगवेगळे इनपुट्स. आता हे मी इथं कुठली कन्सेप्ट सांगितली नाही, इवन तो क्वेश्चन पण इलॅबोरेट करून डिस्कस केला नाही, तो उद्देशच नाही. या सिरीजचा उद्देश लक्षात घ्या, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, एखादा टॉपिक मी क्लिअर करणं हा नाहीच आहे. हा आपण बॅचमध्ये करतोच आहे. म्हणजे ह्या लेवलचं सगळं तुम्हाला इथं हे आत्मनिर्भर बॅचमध्ये, त्याला नाव पण उगाच दिलं नाही मी, आत्मनिर्भरता आणणे म्हणजे हेच करणे. असं आधीच समजून घेणे आयोगाला काय पाहिजे, उगाच कशावर डिपेंड नाही राहायचं, टीचिंगवर, पुस्तकावर. आणि मी तसंच आयोग विचारल तसं विचारत नाही. तोच फॅक्ट आहे पण आयोग किती परेशान करून सोडतो तुम्हाला. म्हणजे साधाच मार्क, साधाच फॅक्ट आहे, सहजसहजी देतो का आयोग, देत नाही. मग ह्याच्यासाठी तयार राहा. म्हणून आत्मनिर्भर बॅच, स्वतःच्या पायावर सक्षम ते. आणि आपलं हे इकॉनॉमिक्स गाईड बुक हे पण आवर्जून बघा. जर कोणी रेफर केलं नसेल, नवीन असाल तर ऑनलाईन पण अवेलेबल आहे, महाराष्ट्रात सगळ्या बुक सेंटरला अवेलेबल आहे. नसेल तर आपल्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर कॉल करा. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. अशाच पद्धतीने अजून इतर नवीन जे मला असे इनपुट्स वाटतील की ज्याच्यामध्ये तुम्ही कमी पडताय ते तुम्हाला मी नक्की देणार आहे. टचमध्ये राहा, स्टे ट्यून. भेटूया परत पुढच्या नवीन कन्सेप्ट, नवीन PYQ सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.